आणि ट्रान्सफर करून टाका. इथं काय होतं, दोघे मिळून करताना लागणारे दिवस होते. दोघे मिळून करताना किती दिवस लागतील एवढं होतं. मग याच्यामध्ये दोघे मिळून करताना 8 दिवस लागतात. मग इथं 8च्या जागी 8 घ्या. रामला किती, एकट्या रामला किती दिवस लागतात म्हणले 12 दिवस. रामला लागणारे दिवस म्हणजे एक्स गृहीत धरा आणि श्यामला लागणारे दिवस म्हणजे वाय गृहीत धरा. मी दोन्ही पद्धती सांगतो. इकडे बघा, डायरेक्ट हेच जर फॉर्म्युला वापरायचा असेल तुम्हाला तर दोघांना मिळून लागणारे दिवस, दोघांना मिळून लागणारे दिवस म्हणजे 8 आहेत. दोघांना मिळून, दोघे मिळून 8 दिवस लागतात. एकटा राम म्हणजे एक्स गृहीत धरा. एक्स म्हणजे तुम्हाला दिले 12 दिवस. एक्स म्हणजे दिले 12 दिवस. तर श्यामला किती दिवस लागतील म्हणाले. मग श्यामला किती दिवस लागतील तर श्यामला धरा वाय आणि याच फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्या तर येऊन जाईल उत्तर. बघा इकडं दिसतंय का, हा, दोघांना मिळून लागणारे दिवस किती होते 8 बरोबर. एकट्या रामला लागणारे दिवस म्हणजे एक्स, तर एक्सच्या जागी येईल 12 गुणिले रामला लागणारे दिवस माहित नाही, सॉरी हा श्यामला लागणारे दिवस माहित नाही, श्यामला लागणारे दिवस तिथं वायला वाय घेऊन टाका. त्याच्यानंतर डिवाइड बाय, आता काय होतं एक्स प्लस वाय होतं ना. एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे एकट्या रामला लागणारे दिवस, रामला लागणारे दिवस 12 आणि तिथं काय श्यामला लागणारे माहित नाही तर तिथं काय करा श्यामला लागणारे दिवस वाय होते. म्हणून आता याला सोडवा. इथं करावं लागेल तुम्हाला 3 पाक टाका. इथं 12 गुणिले वाय केलं तर 12 वायच होईल. इथं 8 न या खालच्याला जर गुणलं तर याच्या प्रत्येक पदाला गुणावं लागेल तुम्हाला. 8 गुणिले म्हणजे कंसात लिहू शकता असं डायरेक्ट. कंसामध्ये 12 अधिक वाय हे भागाकारामध्ये होतं, इकडे आल्यावर गुणाकार येईल. त्याच्यानंतर इकडे किती झाले 12 गुणिले वाय म्हणजेच 12 वाय झाले. त्या 8 न याला गुणा म्हणजे प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल प्रत्येक पदाला. 8 गुणिले 12 केलं तर 12 8 96 होईल. त्याच्यानंतर इथं प्लसचं साइन आहे, प्लस काहीच नाही म्हणजे प्लस असते. हे ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन असते आणि दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे दुसऱ्या पदाला, म्हणून दुसऱ्या पदाला प्लसचं साइन आहे. तर प्लस इंटू प्लस केलं तर प्लसच होते, मग प्लस येईल. आणि 8 इंटू वाय केलं तर 8 वाय होईल. याचे इक्वल्स टू इकडे झाले 12 वाय. मग आता इकडे लाईन करणारे टर्म बघा, लाईन म्हणजे याला स्वरूप पदे म्हणतात. हे 8 वाय आहे तर हे 12 वाय आहे. 8 वाय तिकडे जाऊन 12 वायला लाईक करते. मग ते काय करा 8 वायला तिकडे घेऊन जा. इकडे 12 वाय होते, इकडे 8 वाय प्लस मध्ये आहेत प्लस. इकडे जर गेले तर ते होतात -8 वाय. -8 वाय 24. इथं 96 ला 96 झाले. मग हे 12 वाय मधून 8 वाय जर गेले तर 12 मधून 8 गेल्यावर उरले 4 वाय. इकडे झाले 96, तर इकडे 96 ला भागिले 4 करा म्हणजे इकडे वाय राहिले. 4 1 4 दोन्ही 8 उरले 1 16 झाले. 16 4 1 4 16 म्हणजे 16 दिवस किती 24 दिवस लागतात. 24 एकटा श्याम जर काम करू लागला तो तर 24 दिवस लागतील. आता दुसरी पद्धत सांगतो, जर लक्षात राहत असेल तर बघा. एकटा एला म्हणो की एकटा बीला म्हणो, एकटा रामला म्हणो की एकटा श्यामला म्हणो, एकटा जर काम करायचं दोघे मिळून दिले तुम्हाला एकट्याला विचारले. पण हे कसं आहे प्रत्येक वेळी फॉर्म्युला वेगवेगळा आठवलंच नाही आठवलं त्याचे एकाच एक्झाम्पल साठी वेगवेगळे फॉर्म्युले लक्षात ठेवणं अवघड जाते. त्याच्यासाठी मी सांगण्याचा प्रयत्न केलो. जर लक्षात राहत असेल तर करा. एकटा कोण म्हणले, एकटा श्याम काम करणार आहे. एकटा श्यामला लागणारे दिवस हे जर काढायचं असेल तर वरील सेमच आहे, एक्स इंटू वाय. फक्त खाली मात्र काय करा, खाली मात्र डिफरन्स काढा. डिफरन्स कोणातला डिफरन्स. आता इकडे बघा याला दिले 8 दिवस लागतात म्हणले, म्हणजे इथं एक्स आणि वाय एक दोघाला मिळून लागणारे दिवस म्हणजे 8 धरा. त्याच्यानंतर याला एकट्या श्यामला लागणारे दिवस म्हणजे 12 धरा. किंवा याचं डायरेक्टच काय करा 8 गुणिले 12 आणि खाली काय करा
मग तुम्हाला इथं गृहीत धरावं लागेल 8 जर लक्षात राहत नसेल तर एकटा हे दोघाला मिळून लागणारे दिवस म्हणजे एक्स म्हणा, एकट्या रामला लागणारे दिवस म्हणजे वाय म्हणा. त्याच्यानंतर एक्स गुणिले वाय करा तर 8 गुणिले 12 झाले. त्याच्यानंतर खाली दोघांमधला फरक काढा, फक्त दोघांमधला फरक म्हणजे एक्स वजा वाय. किंवा आता तुम्ही मोठं कोणाला, कोण मोठा आहे, एक्स मोठा आहे का वाय मोठा आहे याच्यावर डिपेंड आहे. एक्स मोठा आहे का वाय मोठा. तुम्ही जर याला एक्स धरल्या तर 8 लहान झाला, एक्स लहान झाला. आणि हे 12 म्हणजे वाय धरल्या तर वाय हा मोठा व्हायला. तर इथं खाली काय करावं लागेल, जो मोठा आहे त्याच्यातून छोट्याला मायनस करा. म्हणजे इथं जर बघितलं याला जर वाय धरल्या तुम्ही 12ला वाय तर इथं वाय मायनस एक्स होईल. मग वाय मायनस एक्स म्हणलं तर वरी बघा 8 गुणिले 12 राहू द्या. खाली काय करा, इथं वायला 12 म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा. तर 12 वजा 8 केला की 8 गुणिले 12 गुणाकारही करू नका, तसंच ठेवा. खाली 12 मधून 8 गेले तर उरले 4, याचा गुणाकार करा. सॉरी याला कटवान गुणाकार करा. 4 1 4, 4 2 8, 12 2 24 दिवस लागतात. बघा कोणतं सोपं वाटतं. याच्यात 2 संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला. एकटा हे दोघं मिळून 8 दिवसात करतात, एकटा 12 दिवसात करतो. त्याच्यापैकी एकाला कोणाला फॉर्म्युला जर लक्षात ठेवायचा असेल तर इथं याचा फॉर्म्युला येईल एक्स इंटू वाय डिवाइड बाय. आता एक्स वजा वाय बी म्हणणं मी आणि वाय वजा एक्स बी म्हणत नाही. कारण का म्हणत नाही, आता इथं एक्स मोठा आहे का वाय मोठा आहे त्याच्यावर डिपेंड येईल. इथं जर याला एक्स धरल्या तुम्ही तर एक्स वजा वाय म्हणल्यावर -4 येते. मग खाली -4 ने डिवाइड केल्यावर मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह होते. मग जे आन्सर येईल त्याला नाही तर डायरेक्ट निगेटिव्ह की पॉझिटिव्ह लागणारे दिवस आहेत. दिवस हे निगेटिव्ह लागत नसतात कधीच. वजा मायनस कसे दिवस लागतील काम करायला, लागत नाहीत. म्हणून त्याला पॉझिटिव्ह लिहू शकता तसं बी. पण इथं मोठ्या मधून छोटी, आता इथं होता वाय वाला मोठा. किंवा कधी बी बघा, कधी बी विचार केला तर दोघांना मिळून काम करायला दिवस कमी लागतात. दोघांना मिळून काम करायला दिवस कमी लागतात आणि एकट्याला काम करायला दिवस जास्त लागतात. म्हणून इथं पहिला जर एक्स धरला तर दुसरा वाय धरा. वाय हा नेहमी मग मोठाच असेल. मग इथं काय करा, एक्स मायनस वाय करा, सॉरी वाय मायनस एक्स करा. कारण वाय हा नेहमी मोठा, एकटा काम करायला आहे ना वाय. वाय हा नेहमी मोठा येईल आणि एक्स हा छोटा येईल कारण दोघांना मिळून लागणारे दिवस आहेत. वाय मायनस एक्स करा, हे फॉर्म्युला जमत. कळतंय का? बोर्ड दिसतोय का पूर्ण की नाही? या फॉर्म्युल्यानं जमते. फॉर्म्युला जर वेगवेगळे लक्षात ठेवायचे असतील तर मला सवय आहे एकाच फॉर्म्युल्यावर सगळं काम भागवायचं, म्हणजे लक्षात राहिला. थोडं ट्रान्सफर करता आलं की सगळ्यांना म्हणजे जमू शकतं असं. कळतंय का? कळतंय? दुसरा एक देतो असंच. लक्षात यायले का? कोणतं एकच लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्या कंटिन्यू करतो. सेकंड मेथड घेऊ का फर्स्ट घेऊ सांगा मला एकदा. फर्स्ट वाली घेऊ का? ठीक आहे, पहिलीच मेथड. बघा हा, ज्याला ऍडव्हान्स मध्ये काही लक्षात राहत असेल तर काय तिथं सारखंच आहे. वर एक्स गुणिले वाय आहे आणि फक्त दोघांमधला फरक मोठ्यामधून छोटी संख्या काढायची. काय दुसरं सोपं आहे सर. हा सोपं लवकर होतं. कोणतं जे जमतील ते बघा. रवी हा
पाणी टाकून दुसरी ए व बी मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. ए व बी मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. ए व बी मिळून एक काम 18 दिवसात 18 दिवसात पूर्ण करतात. ए व बी मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. एकटा ए ते काम 45 दिवसात पूर्ण करतो. एकटा ए ते काम 45 दिवसात पूर्ण करतो. तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर एकटा बी ते काम किती? एकटा ए विचारो, एकटा ए देऊन एकटा बी विचारते किंवा एकटा बी देऊन एकटा ए विचार आणि ए पण एकटा ए इतक्या दिवसात करतो, एकटा बी तेवढ्या दिवसात करतो. दोघं मिळून किती दिवसात करतात हे बी याच्यानुसारच जमत. एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल असं विचार. आता बघा काहीच नव्हतं इथं, फक्त काय होतं एकटा करायचं असताना एकटा इथं वाय मायनस एक्स झालं. एकटा येला एक हे दोघं मिळून करताना 18 दिवस लागतात. एकटा बीला एकटा येला 45 दिवस लागतात. एकटा बीला किती दिवस लागतात असे विचारले. दोघं मिळून करतात त्याला एक्स धरा, त्याच्यानंतर एकटा येला वाय धरा. तर वरी काय येईल 18 गुणिले 45 भागिले 45 वजा 18 करा. कॅल्क्युलेशन केलं की येऊन जाईल. त्याच फॉर्म्युल्याने करतो मला तर ते बी फॉर्म्युला लक्षात ठेवा. दोघे मिळून दिले तर x इंटू वाय डिवाइड बाय एक्स प्लस वाय हो. मग इथं काय करावं लागल? दोघं मिळून दिले 18. पहिल्याला एकट्या एला लागतील एक्स म्हणा आणि एकट्या बीला लागतील वाय म्हणा असं गृहीत धरा. इथं काय म्हणलं होतं? दोघांपैकी कोणाला एकाला काम करायचं असेल, दोघांचं दिले तर एकटा कोण बी करणार आहे. एकटा बी ला लागणारे दिवस काय म्हणलं होतं फॉर्म्युला? एक्स इंटू वाय डिवाइड बाय नेहमी वाय मायनस एक्स. आता वाय मायनस एक्स कन्फर्म का केलं मी? कारण दोघाला काम करण्यासाठी नेहमी कमी दिवस लागतात. ते कोणापेक्षा एकटा कोणी बी एकटा काम करत असेल तर कोणी बी एकटा काम करत असेल तर त्याला दोघांनी काम केलेल्या त्याच्यापेक्षा वेळ जास्त लागेल. म्हणून मी याला पहिली जी संख्या दिली होती त्याला एक्स धरायला, दुसऱ्याला वाय धरलो. आला असं उत्तर होतं. 30 दिवस येतं सर. 30 दिवस 18 गुणिले 45 भागिले 45 वजा 18 करा. 45 मधून 18 गेले. वरी 18 गुणिले 45 जशाला तसे ठेवा. 15 मधून 8 गेल्यावर राहिले 7. इकडे राहिले 3 मधून 1 गेले तर राहिले 2. 27 आले खाली. तर 9 न भाग जाईल वरी खाली. 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27. इथं 4 आणि 5 9 व्हायले. बेरीज अंकांची 9 यायली म्हणजे 3 न भाग जाते. 3 एक 3, 3 एक 3 उरलं 1 झाले 15. 3 5 15. 15 दोन्ही 30 दिवस वेळ लागतो. 30 दिवस लागतील काम करायला एकट्या बीला. हे काम करण्यासाठी एकट्या बीला 30 दिवस लागतील. सर ते दुसऱ्या मेथडने घ्या ना. दुसऱ्या या मेथडला का? एक्स गुणिले वाय एक्स अधिक वाय. हो. आता इकडे बघा
हे दोघांना मिळून लागणारे दिवस माहित आहेत. आता हे काय कशाचा फॉर्म्युला होता? दोघांना मिळून लागणारे दिवस बरोबर एकट्या एला लागणारे दिवस गुणिले एकट्या बीला लागणारे दिवस भागिले एकट्या एला लागणारे दिवस अधिक एकट्या बीला लागणारे दिवस, असा फॉर्म्युला होता. तर इथं मला हे जे 18 दिले ना त्याला एक्स धरता येणार नाही. 18 दिलं त्याला एक्स धरता येणार नाही या मेथडने जर करत असाल तर 18 म्हणजे दोघाला मिळून लागणारे दिवस होते 18 ला 18. मग आता पहिल्या एला किती दिवस लागले? 45. मग एला लागणारे दिवस एक्स धरा, तर बी ला लागणारे दिवस तुम्हाला माहितच नाही. बी ला लागणारे दिवस माहित नाहीत म्हणून याला आपण वाय धरू. ऑलरेडी तिथं इथं एक्स होत इथंही माहित होतं तरी एक्स धरलं, ते फॉर्म्युल्यात लागत होतं म्हणून. पण तिथं एक्सच्या जागी आपण 45 फॉर्म्युल्यामध्ये ठेवू शकतो, पण इथं बीच्या जागी वाय ठेवा, वायच्या जागी माहित नाही तर वायचीच व्हॅल्यू काढावं लागेल आपल्याला किंमत. ते 18 बरोबर एक्स इथं वाय धरलं मी बी ला लागणारे दिवस, एला लागणारे दिवस 45, इथं दोघाला लागणारे दिवस 18 धरलं. माहित आहे ना दोघाला लागणारे दिवस, जे माहित आहे त्या ठिकाणी ठेवून द्या ना. हे दोघाला लागणारे दिवस म्हणजे 18, एकट्या एला लागणारे दिवस म्हणजे एक्स होते, एकट्या बीला लागणारे दिवस म्हणजे वाय होते. मग एकट्या एला लागणारे दिवस माहित आहेत आपल्याला 45 गुणिले एकट्या बीला लागणारे दिवस माहित नाहीत पण आपण ग्रेस धरले, वायला वाय ठेवून द्या. त्याच्यानंतर खाली काय करा, एकट्या एला लागणारे दिवस होते 45 अधिक के पुढं अधिक काय बीला लागणारे दिवस वाय. त्याच्यानंतर याला जर पुढे सोडवलं तर बघा हे 18 आणि इथं खाली जे काही आहे तर याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन खाली काही नाही म्हणजे एक बी असं म्हणता येते, एक आहे म्हणून याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल किंवा इकडं छेदामध्ये जे काही आहे त्याला इकडे घेऊन या पुन्हा करता. आता इथं 45 अधिक वाय हे दोघं जण मिळून बेरीज होत नाही, हे दोघं जण एकमेकाला लाईक करत नाहीत, हे सर्व पदे नाही. 45 अधिक वाय म्हणल्यावर 45 वाय म्हणावं का 45 म्हणावं हे लाईक करत नाही, त्याच्यासाठी दोघांचे ऍडिशन होत नाही. तसं 18 आणि हे दोघाला एक छेदामध्ये आहे तिकडे येऊन अंशामध्ये किंवा इकडे भागाकारात आहे तर इकडे जाऊन गुणाकारात जाते. म्हणजे 45 अधिक वाय हे गुणाकारातच लिहिलं मी, हे गुणा ब्रॅकेट लिहिलं म्हणजे. आणि बरोबर इकडे 45 गुणिले वाय म्हणजे फक्त 45 वाय बरोबर. आता यांचा गुणाकार करा 18 गुणिले 45 चा, तर 18 गुणिले 45 करताना याच्यानं फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल, नंतर याच्यानं सेकंड टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. जसं तुम्ही 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येनं गुणता तसं आहे, पहिल्या अंकाला पण पहिल्या संख्येला पण गुणायचं, पहिल्या पदाला आणि दुसऱ्या पदाला गुणायचं. 18 गुणिले 45 केलं तर मी सुरुवातीला 18 गुणिले 5 करतो, 18 पंचे 90 येईल, 90 ला 0 आले, 8 9 आले, 18 चोक 72, 72 9 9 8 72 9 9 81 हे 810 झाले. 18 गुणिले 45 केलं तर 810 होती. त्याच्यानंतर इथं प्लस इंटू, आता सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं, सेकंड टर्मचं साइन प्लसच आहे, याचं काहीच नाही म्हणजे इथं बी प्लसच राहते. हे ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे तर हे प्लस इंटू याचं पण प्लसच आहे तर प्लस इंटू प्लस प्लसच होईल. 18 इंटू वाय केलं मग प्लस इंटू प्लस प्लस येईल, 18 इंटू वाय केलं तर 18 वाय होईल. त्याच्यानंतर इथं 45 वाय झाले. मग आता हे 18 वाय त्याला लाईक करतात तिकडे घेऊन जा, 45 वाय मायनस 18 वाय इज इक्वल टू 810 झाली, 810. मग याला काय करा इकडं परत हे 45 वाय मधून 18 वाय मायनस करा, तर 45 मधून 18 गेले तर माझ्या मते 27 वाय राहिले, 27 वाय 27 वाय राहिले तर इथं 810 भागिले 27 आणि वाय मध्ये असते गुणाकार, 27 आणि वाय मध्ये असते गुणाकार, काहीच नाही म्हणजे त्या दोघांमध्ये गुणाकार आहे. तर 27 ला जर इकडे घेऊन आलं तर ते जातील भागाकार खालच्या स्टेप मध्ये. हो इथं 810 लिहा दिसतंय ना, 810 भागिले 27 जर केलं तर इथं राहिले वाय 27 एक 27 किंवा 9 न भाग द्या पाठ आहे 9 9 9 त्रिक 9 त्रिक 27 9 9 81 0 3 एक 3 3 त्रिक 9 आणि 0 30 दिवस लागतील काम करायला एकट्या बीला. हॅलो सर. हा बोला सर. हा विनंती आहे, दोन मिनिट झालं ना जरा गोंधळ होतोय.
प्लीज विनंती आहे की एकच मेथड लक्षात मला राहील. थोडा आवाज क्लिअर येईना झालाय. नाही आवाज येतोय क्लिअर सर. हॅलो मला तुम्ही काय बोलले की लक्षात आलं नाही. हॅलो सर, काय होतं दोन मेथड तुम्ही घेताय ना, ते गोंधळ होतो जरा डोक्यामध्ये. तर एक विनंती आहे की कोण जर एकच मेथड म्हणजे ते परफेक्ट ध्यानात ठेवता येईल आम्हाला. एक्स कोणाला म्हणायचं आणि वाय कोणाला म्हणायचं. बरं हे मग कॅन्सल करू का? शॉर्टकट सांगतो उभे. हो सर, कोणती एक पद्धत म्हणजे परफेक्ट लक्षात ठेवता येईल. ठीक. सर एक मिनिट. हा पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत, काहींनी पहिल्या पद्धतीने केलंय, काहींना दुसरी पद्धत सोपी जाते. आता सरांनी सुरुवातीचे 2 उदाहरणं दोन्ही पद्धतीने घेतले सर. तर मे बी आता पुढे फक्त आपण आन्सर मॅच करू म्हणजे होऊन जाईल. जर काही प्रॉब्लेम असलाच तर सर सांगतील फक्त की असं यायला हवं होतं. मग वेळ पण नाही जाणार आपला आणि दोन्ही पण सर आता ज्याला सुटेबल आहे ते. आता माझा विचार काय आहे बघा, परीक्षेमध्ये एक्झाम क्वेश्चन आला असा तर मुले आठवतात न आठवतात याचं आता कसं आहे, सरळ व्याजाचं सूत्र आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ त्याला भागिले 100. मग दर काढायला वेगळंच फॉर्म्युला वापरा, काळ काढायला वेगळं वापरा, असं प्रत्येक जण वेगवेगळं वापरते. पण आता ते एकाच फॉर्म्युलावर केलं तर ते कायमस्वरूपी लक्षात राहील असं माझं मत. तुम्हाला जे म्हणजे जे वाटतं ते घ्या आणि हे शॉर्टकटच सांगतो मी. शॉर्टकट लिहा, सोपं आहे, तेवढं काही नाही. तिथल्या तिथं लक्षात ठेवा आणि तिथं लिहून ठेवल्यावर नंतर प्रॅक्टिस करते वेळेस थोडं करा त्या पद्धतीने. शॉर्टकट सांगतो याच्या पुढं. हे तर मागं पण झालेलंच आहे, फक्त इकडे ट्रान्सफर करून घ्यायचे हे सांगतो. कन्फ्युज करून घेऊ नका, कोणतं जे पाहिजे ते सांग. तुम्हाला जे जमलं त्याला जे माहीत झाले त्या पद्धतीने सोड. काय फॉर्म्युला तर चेंज करायचं, दुसरं काहीच नाही. आणि याला सोडवायला वेळ लागते, एवढं जमल बी असं काही नाही. हे एकाले मल्टिप्लाय करणं हे करणं त्याचं जमायला पाहिजे तेवढं परफेक्ट. जर त्याचं कॅल्क्युलेशन त्याचं परफेक्ट आहे म्हणजे बेसिक गोष्टी क्लिअर आहेत का त्याला हे जमू शकते. नाहीतर मग कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम होऊन जाते कुठेतरी. ओके, नवीन प्रकारचं घ्या सर उदाहरण. आता हेच देऊ का, असंच देऊ का, नवीन देऊ? नवीन द्या सर. नवीन प्रकार घ्या, नवीन. ओके, नवीन द्या सर उदाहरण आता. बर. हा बघा इकडं, विजय हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. विजय हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. विजय हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. जर विजयने 5 दिवस काम केले तर आता शिल्लक काम किती टक्के आहे? शिल्लक काम किती टक्के आहे? इकडे बघा, विजय हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. विजय हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. जर त्यानं 5 दिवस काम केला तर शिल्लक राहिलेलं काम किती टक्के आहे? आता 5 दिवस काम केलं म्हणजे बघा इकडं, आपण कधी पण एका विषयामध्ये 20 मार्काची परीक्षा होती, त्याच्यापैकी 5 मार्क पडले असं लिहिताना एवढ्यापैकी एवढं मिळाले असं म्हणतो की एवढ्यापैकी एवढे मिळाले असं म्हणतो, बरोबर? 20 पैकी 5 मिळाले. किंवा तुम्हाला एखादं काम काय करायचं आहे, एकूण करायचे 12 भाकरी करायच्या, एकूण 12 भाकरी करायच्या, त्या 12 पैकी 5 भाकरी झाल्या, बरोबर? मग शिल्लक किती राहिल्या? शिल्लक किती राहिल्या म्हणलं तर 12 पैकी 7 भाकरी शिल्लक राहिल्या. 7/12 म्हणतो का? 7/12 शिल्लक राहिल्या असं म्हणतो ना.
एक मिनिट. हो. 12 पैकी 7 भाकरी करायच्या शिल्लक राहिल्या तर किती टक्के राहिल्या म्हणा? किती टक्के राहिले म्हणलं तर त्या कोणाचे टक्के काढा झाले त्याला गुणिले 100 करायचं. सरळ कशाचे टक्के काढा म्हणलं शेकडा किंवा पर्सेंटेज काढा म्हणलं की गुणिले 100 करायचं. मग आता याला काम केलंय किती आणि शिल्लक किती राहिले? काम पूर्ण झाले बघायचं. 12 पैकी 5 दिवसाचं काम पूर्ण झाले ना. 12 पैकी 5 दिवसाचं काम पूर्ण झाले तर किती दिवसाचं काम शिल्लक राहिले मग? तसंच आता मी 12 भाकरीत म्हणलो होतो तर 12 समजा एक काम होतं. आता शिल्लक काम करायचं असल्यावर तसं तर भानगड्या एवढं आहे बघा. शिल्लक काम बरोबर एक काम होतं त्याच्यापैकी किती काम झालं तर 5 झालं. 12 पैकी 5 झालं. मग शिल्लक काम आता असं केलं नाही. तसं आपल्याला सरळ सरळ कळायला पाहिजे की बाबा एका टाकीचा 5/12 भाग भरलेला आहे तर शिल्लक भाग किती आहे? तर 12 मधले 5 भाग भरलेले आहेत तर 12 पैकी 7च भाग शिल्लक राहिले ना. हे असं कळायला पाहिजे सरळ सरळ. तेवढं वजाबाकी करा त्याच्यानंतर हे करा असं काही गरज नाही. किंवा याची वजाबाकी येते. एक काम होतं एकच लिहिलं मी इथं 1 बाय 1च केलं. आता हे 1 बाय 1 याच्या खाली काय नाही म्हणजे एक बी रात्री वजाबाकी करताना छेद समान करावा लागतो. तेवढं काय करू नका. इथे एक असताना डायरेक्ट करा. 12 1 12 करा. 12 1 12 12 मधून गेले 5 राहिले बघा 7 आणि छेद जशाला तसं लिहा. 12 7/12 एवढं काम शिल्लक राहिले. एवढं काम शिल्लक राहिलं तर आता किती टक्के राहिले म्हणाले? किती टक्के म्हणल्यावर पर्सेंटेज काढत असताना जे काही काम राहिले त्याला इंटू 100 करा. 7/12 इंटू 100 करून कटवा. जेवढं कटल तेवढं कटल. 4 1 4 4 त्रिकम 12 100ला जर 4 ने भागलं तर 25 25 7 केलं तर 175 येईल. 175 भागिले 3 करा. त्याला परत कटवा. 3 1 3 3 5 15 झाले. 3 5 15 झाले. त्याच्यानंतर उरले किती? 2 झाले 25. 3 8 झाले 24. 3 8 झाले 24 आणि उरले किती? 1 58.1/3 असं टक्के येता येईल. किंवा परत याला जर डेसिमल पॉइंट मध्ये तुमचा आन्सर दिला असेल तर याला पुढे कंटिन्यू करा. 1 उरला होता 1 बघा. 3 5 15 झाले होते. 2 उरले 25 झाले. 3 8 24 झाले होते. 1 उरला दशांश द्या झाले 10. परत येईल 3 त्रिक 9 3 त्रिक 9 असं परत 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 3 3च येईल. म्हणजे रिकरिंग आहे म्हणजे आवर्ती आहे. आवर्ती तर 2 अंकापर्यंत लिहून टाका. 5 58.3 3 3 दिवसभर आहे पण हे 2च अंकापर्यंत लिहायचे आपल्याला. तर हे अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे किंमत लिहावं लागेल. तर अंदाजे किंमत लिहिताना आता एवढं डिटेल आपल्याला सांगायसाठी वेळ नाही किंवा ते होणार पण नाही तेवढं डिटेल. म्हणजे 3च्या पुढे जर 3 अंक काढत असाल तर इथं जर 1 किंवा 0 1 2 3 4 5 सॉरी 0 1 2 3 4 यापैकी जर अंक असेल तर सरळ काढून टाकतात. आणि इथं जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा अंक असेल तर इथं 1 ने वाढ होते त्याच्यामध्ये. पण इथं 3च आहे म्हणजे 5 पेक्षा लहान अंक आहे तर तेवढं लिहायची म्हणजे वाढ करायची गरज नाही. 58.33% एवढंच येईल. एवढं टक्के काम शिल्लक राहिलं. शिल्लक कळलं? सर यापेक्षा शेकडेवारीने सोप्या पद्धतीने येईल सर. कसं? शेकडेवारी पद्धतीने वापरलं तर? शेकडेवारीच वापरायचं ना. 12ला 7 तर 100ला किती? बस हो सर इतकं सोपं आहे ते. कसं जमलं बघा. 12ला 7 तर 100ला किती? 100ला 1 असं गृहीत धरा. तिरपा गुणाकार करून याला तिरपा गुणाकार करून करता येते किंवा असंही धरता येते. हे 12ला 7 राहिले. हे काम, हे एकूण काम, हे शिल्लक काम,
मग आता 100ला किती, 100ला किती x, इथं बी तिरपा गुणाकार. हॅलो सर, 58 कसे आले? 58 कसे आले? हॅलो, 56 यायला पाहिजे का? 58 बघायचं. हा, इथं 175 राहिले होते. 175 भागिले 3 होते ना. 3 न भाग दिलो मी, 3 एक 3, 3 5 15 झाले. 2 उरले 2, म्हणजे झाले 25. 25 झाले 25. 3 8 24 किलो. एक उरला. एक उरल्यावर दशांश दिलो, 10 झाले. 3 त्रिक 9 झाले. परत एक उरला, परत 10 झाले. 3 त्रिक 9 असे किलो. बरोबर आहे. तर ते शेकडेवारीने म्हणले ना, त्याच्यानं बरेच एक्झाम्पल तुम्हाला सोपे जातील. ही पद्धत जर लक्षात ठेवलं तर. कारण 100ला एवढे असं गृहीत धरलं की कुठले पण एक्झाम्पल तुम्हाला कोणत्या घड्याळावर नफा झाला, कशावर नफा झाला, तोटा झाला, काही झालं तरी ते त्या एक्झाम्पलनं बरेचसे क्वेश्चन म्हणजे जमतात. आणि लक्षात राहत असेल तर ते बी सोपंच आहे. बऱ्याच क्वेश्चनला ते क्वेश्चन ते वापरता येते तुम्हाला. नाहीतर मग वेगवेगळे याला वेगळी मेथड वापरा. एकाच गणितामध्ये 2-2, 3-3 मेथड वापरावं लागतं तुम्हाला. ती पर्सेंटेज मध्ये जे समजा एवढे घड्याळ एवढ्याला विकली, एवढ्या टक्के नफा झाला, किती रुपये नफा असं विचारत असेल, किंवा एवढे रुपये नफा झाला, त्याच्यात होता नफा देते, कधी शेकडा नफा देते, कधी फक्त नफा देते, कधी फक्त तोटा देते, कधी शेकडा तोटा देते. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं वापरण्यापेक्षा एकदा जर कन्सेप्ट लक्षात राहील तर ते एकच आता जे म्हणलं होतं शेकडेवारीचं ते दिलं होतं, त्याच्यानुसार सगळंच येतं. भेटू काय हे कळायचे हे आवरून द्या ना थोडं. दिलं नाहीच आहे तिकडं. भेटू पेंट कुठे ठेवून दे. पेंट पण ठेवून दे. सिलेबस तुम्हाला थोडं काही अवघड नाही. मी आजच बघितलं सिलेबस, काय सोपंच आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन एक लेसन आहे तुम्हाला, उद्या भेटू. पुढे बघा, रमेश हा एक काम 16 दिवसात करतो. रमेश हा एक काम 16 दिवसात करतो. रमेश हा एक काम 16 दिवसात करतो. तर जर त्याने 11 दिवस काम केल्यास, 11 दिवस काम केल्यास किती टक्के काम शिल्लक उरेल? किती टक्के? सोपं आहे. किती टक्के काम शिल्लक व्हायला पाहिजे कळलं. किती टक्के काम शिल्लक उरेल? कधी कधी शिल्लक उरेल विचारते, किंवा किती टक्के काम पूर्ण झाले हे पण विचारत. आता आपण काय दिले, काय काढायचंय त्याच्यावर डिपेंड का वजाबाकी करावं नाही करावं. डायरेक्ट किती शिल्लक विचारेल ना, शिल्लक किती टक्के म्हणजे तर काम किती शिल्लक राहिले बघा. काम होतं बघा, एकूण होतं 16 दिवसाचं काम. 16 पैकी 11 दिवसाचं काम केलंय त्याने, तर शिल्लक किती दिवसाचं राहिले? मग शिल्लक काम सांगा बरं किती राहिले? हा, 5/16 राहिले. बरोबर. शिल्लक आपल्याला शिल्लक कामाची टक्केवारी काढायची. शिल्लक इथं पर्सेंटेजचं सिम्बॉल दिलं मी, 31.25%. 31.25%. बरोबर. शिल्लक काम बघा, 16 पैकी 11 काम झाले, 16 पैकी 11 दिवसाचं काम झाले, तर
फक्त आपण असं म्हणू नका की 5 दिवसाचंच काम राहिले म्हणजे तर 5च राहिले असं म्हणू नका. तर 16 पैकी 11 दिवसाचं झाले म्हणजे 16 पैकी 5 दिवसाचं राहिले शिल्लक. मग याला गुणिले पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून गुणिले 100 करा. किंवा असं म्हणलं होतं आत्ताच की 16 पैकी 5 दिवसाचं शिल्लक राहिले तर 100 ला किती दिवसाचं शिल्लक राहिले असं करून ज्याला जमत असेल त्यांना क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बी करू शकतात. किंवा इथं डायरेक्ट आता असं लिहायचं नाही 5/16 गुणिले लकटवा 4 न भाग जाईल 4 न 4 × 4 झाले 16 इथं झाले 25 25 5 झाले 125 आणि भागिले 4 असं जर केलं तर 4 × 4 = 4 4 त्रिकम झाले 12 4 त्रिक 12 पुढे 5 परत 4 × 4 उरला बघा 1/4 1/4 म्हणजे एकाचे 4 भाग केले आणि 1 भाग घेतला म्हणजे 0.25 1/4 म्हणजे 0.25 31.125 31.25 भाग द्यायचा असेल तर देऊन टाकू 125 भागिले 4 4 × 4 4 त्रिकम 12 5 उरले 4 × 4 1 उरला दशांश द्या भाग जाईल 10 झाले 4 × 2 = 8 झाले परत उरले 2 दिला 0 20 झाले 4 × 5 20 31.25% एवढं काम शिल्लक राहिले. कधी कधी किती टक्के काम पूर्ण झालं विचारते तर पूर्ण झाले विचारल्यावर यालाच गुणिले 100 करा झालेल्याच कामाला. कळते का? कुठं उठू आता 1 मिनिट तिकडे सर होतो. लय थंडी वाजायली आजकाल. कळत असेल तर दुसरं घेऊ का दुसऱ्या पद्धतीचं का याच पद्धतीचं घेऊया का? दुसऱ्या पद्धतीचं घ्या सर. ओके हा रमेश हा एक काम 10 दिवसात करतो. रमेश हा एक काम 10 दिवसात करतो. आणि दिनेश हा तेच काम करतो आणि दिनेश हा तेच काम 15 दिवसात करतो. 15 दिवसात करतो. जर रमेशने 3 दिवस काम केले जर रमेशने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम दिनेश किती दिवसात संपवेल तर शिल्लक काम दिनेश
किती दिवसात संपवेल? बघा इकडं आताच तुम्हाला म्हणलं होतं की बाबा काम शिल्लक काम किती दिवसाचं आहे किंवा किती काम केलंय आणि किती काम शिल्लक राहिले. ते एवढ्या वाक्यावरून बघा इकडं, रमेश हा एक काम 10 दिवसात करतो म्हणले आणि दिनेश हा तेच काम 15 दिवसात करतो. जर रमेशनं 3 दिवस काम केला आणि ते काम सोडून गेला, 3 दिवस काम केला आणि सोडून दिला, बाकीचं उरलंय काम, मग ते उरलेलं काम करायचं आहे दिनेशला, तर ते दिनेशला किती दिवस लागतील असं विचारा. बरं, आता तुम्हाला रमेश काम केलाय, एवढ्या दिवसात करत होता त्यानं, काही दिवस काम केलाय, किती काम केलंय हे तर कळत असेल, त्याचं काम पूर्ण किती झालंय हे कळत असेल. सांगा बरं कोणी, रमेशनं काम किती केलंय. आता याच्या माग पण असं होतं ना क्वेश्चन, तर रमेशनं केलेलं काम हे बघा 3/10. रमेश 3/10 30%. 70%. टक्केवारी तुम्हाला विचारलेलं नाही. 30%. 30% काम केलं हे तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. 30% काम पूर्ण झाले, पण आपल्याला इथं टक्केवारीमध्ये विचारलं नाही. 10 दिवस काम त्यानं 10 दिवसात काम पूर्ण करत होता. टक्केवारीत काढायचं असेल तर 30% काम केलं हे एकदम करेक्ट आहे. तर पण इथं काय म्हणलंय, 10 दिवसात काम करत होता पूर्ण, त्याच्यापैकी त्यानं 3 दिवसच काम केलं. हे असं पटकन कळायला पाहिजे. मग 3 दिवस काम केलं, 10 पैकी 3 दिवसात. मग आता शिल्लक काम किती आहे, तर शिल्लक काम राहिलं बघा 7/10 एवढं काम शिल्लक राहिलं की ते करायचंय कोणाला काम, करायचंय कोणाला, दिनेशला करायचंय ते काम. मग दिनेश काम किती दिवसात करत होता, ते जर पूर्ण काम करायचं असतं म्हणजे रमेशनं काहीच केला नसता, तर तेच काम जर फक्त दिनेशच केलं असतं तर त्याला 15 दिवस लागले असते. बघा, रमेशनं काहीच काम केलं नसतं पूर्ण. रमेश एकटा जर काम करू लागला तर ते काम 10 दिवसात करत होता, आणि एकटा दिनेश जर काम करू लागला तर ते काम 15 दिवसात करत होता. पण एकटा रमेशनं 3 दिवस काम केलंय आणि सोडून दिलं काम. 3 दिवस करून सोडून दिलाय, तर ते उरलेलं काम कोणाला करायचं, आता दिनेशला करायचं. आता दिनेशला लागणारे दिवस जर विचारात घेतले तर यानं शिल्लक राहिलेलं काम किती आहे अगोदर ते काढा. बघा इकडं 10 पैकी 3 दिवसाचं काम केलंय त्याने, म्हणजे 3/10 एवढं काम त्याचं पूर्ण झालं. तर शिल्लक राहिलेलं काम किती आहे, 7/10. आता याला मी फॉर्म्युल्यानं वापरून बी करू शकतो, पण कन्सेप्ट लक्षात घ्या. प्रत्येकाला फॉर्म्युला म्हणून लिहून घेतलं. आता तुम्हाला एखाद्या दिवस लिहून घ्यायचं असेल तर एखादं लिहून घेतो मी. शिल्लक काम किती राहिले बघा, शिल्लक काम जर काढायचं असेल, शिल्लक काम, तर एकूण काम होतं एकूण काम होतं 1, त्याच्यापैकी केलंय त्यानं 3/10 एवढं. तर इथं जर तुम्हाला वजाबाकी करायचं असेल तर तसं बघितलं तर छेद समान करावं लागतात, पण काही गरज नाही. 1 असेल तर काही गरज पडणार नाही. डायरेक्ट इथं 10 गुणिले 1 10 10 मधून गेले 3, तर उरले 7/10 एवढं काम शिल्लक आहे. एवढं काम शिल्लक आहे. ते शिल्लक काम करायला दिनेशला किती दिवस लागतात विचारायला. तर आता दिनेशला लागणारे दिवस, दिनेशला पूर्ण काम करायला तर 15 दिवस लागतात, पण ते उरलेलं काम करायला किती दिवस लागतात विचार. दिनेशला शिल्लक काम किंवा उरलेले काम करण्यासाठी लागणारे दिवस, दिनेशला लागणारे दिवस जर करायचं असेल तर याला इंटू डायरेक्ट काय करा, 50 मल्टिप्लाय करा, म्हणजे 7/10 7/10 गुणिले 15 करा. कटवाजे कटल तस 5 न याला भाग जाते. 5 गुणिले 10, 5 त्रिक झाले 15, 7 त्रिक झाले 21/2 करा. 21/2 जर केलं तर याला भाग द्या. 10.5 दिवस लागतील त्याला काम करायला. पुढे आहे 1 आहे म्हणून भाग द्यायना म्हणून दशांश देऊ नका.
कारण ते इथं राहिलेला बाकी जर शिल्लक आली तर तेव्हा आपण दशांश देऊ. 1ला कशानं 2 भाग जाईना 1ला म्हणून 0चा भाग द्या. तर 10 आले पुढे मग आता उरले 1 बाकी उरली 1 मग 1ला भाग जाईना म्हणून आता दशांश द्या. 10 झाले 2×5 = 10 म्हणजे 10.5 म्हणजे 10.5 दिवस त्याला काम करायला 10.5 दिवस. कळलं? सर किती वेळ आहे क्लास? आता 10:30 पर्यंत टाइम होता. एखादं देतो. सर आणखी एका पद्धतीने करता येईल बघा. कोणते? 15/10 असं करून पण 1.5 येतं ना, तर त्याला गुणिले 7 करायचं. हो ते नाही एकच आहे की. हम्म. ते नाही एकच आहे ना. गुणाकारात 7/10 गुणिले 15 म्हणजे 15 आणि 7 हे दोघं पण वरच आहेत, अंशामध्ये आहेत आणि 10 भागाकारात आहेत. आता 10 याच्या खाली लिहिल्या म्हणजे याच्या खाली 10 आणि गुणाच्या खाली लिहिल्या काही गुणाकारात तसं काही फरक पडत नाही. किंवा याचे कारण टाका त्याच्यात लिहा, तसंही काही फरक पडत. तर काहीतरी याला आधार आहे ना. दिनेशला लागणारे दिवस 15 आहे म्हणून त्याला गुणिले 15 केल्या. इथं 7च्या खाली 10 का आले तर 10 पैकी 7 एवढं काम शिल्लक राहिलं होतं. त्याला आधार आहे ना काहीतरी. 15च्याच खाली 10 का आले अवघड. एवढे मोठे सर हॅलो सर, एवढे मोठे स्टेप करत बसण्यापेक्षा मी दिनेश आणि रमेश या दोन्हीच्या कामाच्या दिवसातला फरक काढला. 1.5 आलं ना डायरेक्ट, आणि त्याला डायरेक्ट 7 ने गुणाकार केला बस. दिनेश आणि रमेशच्या कामातला फरक किती आला? म्हणजे 1.5. 1.5 कसं येईल? सर दिनेशला लागणारे दिवस म्हणजे 15 आणि रमेशला लागणारे 10. म्हणून मी काय केलं, त्या दोन्हीच्या दिवसातला फरक काढला म्हणजे 15/10 असं केलं. एक दिवसाचं काम म्हणजे 1.5 असं केलं मी. तसं जमाल तसं एका दिवसाचं काम म्हणजे 1.5 15 असं कसं जमाल? आणि मग शिल्लक काम किती दिवसाचं राहिलं होतं रमेशचं, तर 7.10. तर 7ला मी मल्टिप्लाय केलं 1.5 ना. तसं कोणत्या याच्यानं करू नका. प्रत्येक वेळी लक्षात ठेवायला की तसं होत नाही. शिल्लक राहिलेलं काम करा. तसं मी म्हणाले ना, इथं 10च्या खाली लिहिलं तरी काय आणि ह्याच्या खाली लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. 15च्या खाली लिहिलं पण काहीतरी इथं बेस आहे म्हणून लिहिली ना. दोघांचा फरक म्हणजे 5 आहे. 10 आणि 15 मधला 1/5 विषय आला. 1.5. पुढे एक घ्या. ये हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. ये हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम बी हा आणि तेच काम बी हा 30 दिवसात पूर्ण करतो. जर येणे 8 दिवस काम केले, जर येणे
8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम बी किती दिवसात पूर्ण करेल? शिल्लक किती राहिले बघा. शिल्लक किती राहिले, कोण करायला काम बघा. ए हा एकटा जर करत असेल तर 20 दिवसात करतो आणि बी हा एकटाच करत असेल तर 30 दिवसात करतो. मग काम केलंय कोणा, जे केलेलं आहे ते. जर याने 8 दिवस काम केलं नाही, यानं 8 दिवस काम केलं, मग शिल्लक काम किती राहिले सांगा बरं. शिल्लक काम किती आहे? 12. फक्त 12 का अजून काही? फक्त 12/20. 12/20. हा, 20 पैकी 8 दिवसाचं काम पूर्ण झाले. 20 पैकी 8 दिवसाचं काम पूर्ण झाले. 8 कमी झाले दिवस, आता उरले 12 दिवस. 20 पैकी 12 दिवसाचं काम शिल्लक. कळत नसेल तर डायरेक्टली काय करा, 1 वजा झालेलं काम 8/12 असं करू शकता. डायरेक्ट असं सहज लक्षात राहायला पाहिजे. 5 उत्तर येतं का सर? 12 पैकी 8 झाले तर 20 पैकी 12 होईल. 20 पैकी 8 दिवसाचं झालंय म्हणजे 20 पैकी 12 दिवसाचं काम शिल्लक राहील. 4. आता यालाच काय करायचंय, कोणाला करायचंय काम ते उरलेलं? बीला. उरलेलं काम कोणाला करायचंय? बीला करायचंय ना. मग त्याला गुणिले, बीला लागणारे दिवस किती आहे? 30. त्याला गुणिले 30 करा. बीला लागणारे, ज्याला उरलेलं काम असतं त्यानं तर सोडून दिला की बीला लागणारे दिवस, बीला लागणारे दिवस. उरलेलं काम 12/20. 12/20 गुणिले याला 30 करा. बघा, 0 कटला, वरचा 1 खालचा 1 कट. बे कटले, 12 कटले. 6 18 दिवस लागतील. 11 नोव्हेंबरला आपण ऍप लॉन्च करू. शिल्लक काम करण्यासाठी याला 18 दिवस. ओके. दुसरी गाडी येऊन जाईल. दुसरा माझा बर्थडे चांगला शिकेल. बघा, तुमच्या सिलेबसला तिघ मिळून काम करणाऱ्या बघितचं आहे का? मी त्याच्यापेक्षा अवघड मला काही वाटत नाही. ते क्वाड्रेटिक फीचर्स असल्यामुळे विचारावं समजा तुम्ही. याच्या पुढच्या स्टेप पण याच्यात नाही तुमच्या सिलेबसला. तिघ जण मिळून काम करायचं असेल तर उद्या घेत. समजायला काय प्रॉब्लेम यायला काही? अच्छा, 2 दिवस मलाच ते ह्याच्यावर एकटंच बोलायला कसं तरी वेगळंच वाटलं लागलं होतं. त्याच्याने ते भाषण केल्यासारखं वाटलं लागलं. नवीन भाषण करताना कसं होतं तसं. सर, एक शंका होती, विचारू का? काय नाही म्हटलं, आपण जे तिसरं उदाहरण सोडवलं ना, तिथं मला डाऊट आहे जरा. 7/12 गुणिले 100. 7/12
7/12 गुणिले 100. 12 जर 100 भागला तर 8.33 येते आणि 7 8 56.33 काम शिल्लक राहिलं बघा. 12 7/12 मागच्या एक्झाम्पलचं आहे का? 3 नंबरचं 3 नंबरचं. हा, याला किती ना भागलं होतं आपण? नमस्कार. त्याच्यामध्ये काढू का असं? मी 3 भागलो, 4 भागलो होतं असं. 4 त्रिकम 12 केलतो आणि इथं 25 केलो. गेल्या 5 आठवड्यापासून मी ऑनलाईन 25 आहे ना, 25 गुणिले 7 केल्यावर 25 7 175 होईल ना. 175 खाली 3 आलेले आहेत. 3 खाली आलेले 3. हो आलं सर आलं. थँक्यू सर. तुमचं जर घ्यायचं असेल तर सांगा मला, नाही तुझ्या क्वाड्रॅटिक इक्वेशन लेसन आहे तुम्हाला एक वर्ग समीकरण नावाचं, ते वर्ग समीकरण सर सर हे आपण इथे बी ला लागणारे दिवस जसं ए ला लागणारे दिवस 12/20 आहेत. ए ला लागणारे म्हणजे ए चे शिल्लक दिवस आणि बी हा 30 दिवसामध्ये पूर्ण करतो आपलं काम, बरोबर आहे. तर आपण ते का करतो? याचं शिल्लक जे आहे याचं शिल्लक आहे 12/20. त्यामध्ये आपण बी चं काम ऍड गुणीला का करतो? ऍड करायला पाहिजे का? ऍड कसं करता येईल त्याला? कारण नाही ऍड कसं करता येईल? गुणीला ऍड कसं करता येईल? त्याला ते पण काम करायचे आहे म्हणून 30च्या 12/20 काढलो ना आपण. 30चे 12/20 काढायलो. 12/20 हे शिल्लक काम आहे, येचं काम आहे.